जेव्हा जेव्हा मी तलाठी ऑफिसला जातो तर तिथे भलेही मोठी रांग असते, लोक बसलेले असतात. अरे मला सातबारा कधी मिळणार, मला माझा नकाशा कधी मिळणार, अरे फेरफार कधी मिळतो लो, किंवा आठ कधी मिळतो लो, अरे आठ वरून मला सातबारा काढून द्या. म्हणजे दुनियाभरची तिथे गर्दी असते. तिकडे जी सिस्टीम असते तर सिस्टीम कधी चालते कधी नाही चालत, कधी कधी तिकडचं इंटरनेट डाऊन असतं, त्याच्यामुळे ती माणसं बसून असतात, कधी लाईटच जाते. तर हा जो प्रकार चालू असतो त्याच्यामुळे आपण जे एक सामान्य जनता आहे तर त्यांना एवढा त्रास सहन करावा लागतो. आज बघा महाराष्ट्र एवढा प्रगती करतोय, जग एवढं प्रगती करतंय, आज आपण एआयच्या दुनियामध्ये पोहोचलेलो आहे. मी बँकेमध्ये गेलो, मी एक एफडी बनवला तर मला पटकन दिसतं की हा माझा एफडी बनलेला आहे, मला त्याचे डॉक्युमेंट्स मिळून जातात. पण तसं आपल्या जमिनीबद्दल होतं का, आपल्या सातबारांबद्दल होतं का? एखादी जागा नावून घ्यायला हा एवढा त्रास होतो, तो हा एवढा त्रास सामान्य जनतेला का झाला पाहिजे? कारण बघा स्टॉक मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये श्रीमंत लोक इन्व्हेस्ट करतात, पण गरीब लोक आहेत आज पण त्यांच्यासाठी महत्वाची काय आहे तर जमीन आहे. आणि ही जी जमीन जेव्हा ते स्वतःच्या नावावरती करायला जातात तेव्हा त्यांना अक्षरशः नाडलं जातं. पण याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता खरोखर फोकस केला पाहिजे की ईज ऑफ कस्टमर कशा प्रकारे झालं पाहिजे. म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाची डेथ होते तर बाबा आईचं आणि त्यांच्या मुलाची नावं कशी त्या सातबाऱ्यावरती लागतील, आणि त्याच्यासाठी त्यांना जरुरी नाहीये त्या तलाठ्याच्या ऑफिसमध्ये हेलपाटे घालणं. त्यांनी एक डेथ सर्टिफिकेट बनवलं, त्यांनी एक अफिडेव्हिट बनवलं आणि ते त्यांनी ऑनलाईन अपडेट केलं. समोरच्या व्यक्तीने ते चेक केलं ते बरोबर आहे की नाहीये. ओके, त्यांनी ते चेक केल्यानंतर त्यांनी ती नावं, त्यांना ज्या नोटीस द्यायच्या असतात त्यांनी नोटीस दिल्या आणि त्यावेळी ती चढवली. जागा विकत घ्यायची मला आणि मला त्याचा 7/12, 8 फेरफार की या सगळ्यात महत्वाचा आहे तो नकाशा. कधी कधी तर नकाशा भेटतच नाही. आता मध्ये एक जागा होती, त्या जागेच्या नकाशा शोधण्यासाठी आम्ही देवगडला गेलो. तर कळलं की कोणीतरी त्या देवगडच्या नकाशा ऑफिस मधून, त्याला भू अभिलेखचा ऑफिस म्हणतात, तिथून त्या पूर्णच्या पूर्ण नकाशाचा पेजच गायब. म्हणजे नुसतं सातबाराचं डिजिटायझेशन होऊन चालणार नाही. 7/12 आणि 8चं आता डिजिटायझेशन झालेलं आहे, पण त्याचबरोबर त्याचे फेरफार म्हणा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नकाशा, या नकाशाचं पण डिजिटायझेशन होणं आवश्यक आहे. आज गुगल मॅप सारख्या टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपण इथून दिल्लीला, इथून मुंबईला, इथून कुठेही जाऊ शकतो, आपल्याला कळू शकतं. तर तसंच आपण एक नवीन मॅप पण क्रिएट करू शकतो ना, ज्याच्यामध्ये सातबाऱ्यानुसार बरोबर त्या मॅपवरती गेलं, तुम्ही जेवढं झूम इन कराल तेव्हा तुम्हाला दिसायला लागेल की बाबा सातबारा आणि सातबाऱ्यावरती त्याचा नकाशा कुठे आहे. तुम्ही जर ते फाइंड आउट केलं तर तुम्हाला कळेल की अरे बाबा हा आहे माझी जमीन आहे. म्हणजे त्या व्यक्तीला कोण जाईल, साध्यातल्या साधा ज्या व्यक्तीला चांगलं एज्युकेशन नाहीये तर त्याला पण या बेसिक गोष्टी कळायला लागतील, किंवा त्याच्या आजूबाजूच्या व्यक्ती. तर सगळ्यात महत्वाची अशी ही गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे एवढा त्रास वाचेल लोकांचा, सरकारचा, गव्हर्नमेंट एम्प्लॉईजचा,